पंचशील सेवा मंडळ दुर्टोली यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव साजरा। रायगड ओव्ही न्यूज। सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पंचशील सेवा मंडळ दुर्टोली यांच्या विद्यमाने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट अशोक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदींची संयुक्तपणे जयंती महोत्सव दिनांक 15 मे 2026 ते 16 मे 2026 रोजी दुर्टोली येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी ध्वजारोहण, बुद्ध पूजा पाठ, अल्पोपहार, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहभोजन, दुर्टोली ते सुतारवाडी वृद्ध विहार भव्य मिरवणूक, विविध करमणुकीचे कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या भेटवस्तू देऊन सत्कार असे विविध भरगच्च उपक्रम राबविण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राजेंद्र केशव शिंदे, पंचशील सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश केशव शिंदे, तसेच व्यासपीठावर पत्रकार हरिश्चंद्र महाडिक, रवींद्र शिंदे, दिलीप शिंदे, गौतम शिंदे, हिरामण मोते, मंगेश पासलकर, चिंतामण दळवी, हनुमंत कर्जत, सूर्यकांत दळवी, संतोष दळवी, मनोहर साळवी, मोहन दोशी, अनंत घाडगे, अनंत शिंदे, संजय मोरे, बबलू शिंदे, सुधीर शिंदे, अंकुश शिंदे, सुनील घाडगे, एल. कृष्णा तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अंकुश मोरे यांनी केले। यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। परंतु माझे मामा, छोटे मामा आजारी असताना माझे बंधू, माझे वहिनी त्यांना सुद्धा बाहेर एका जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जायचं होतं आणि त्यासाठी आम्ही बघण्यासाठी आलो होतो। बरोबर आपण आम्हाला आमच्या घराण्याला जो मानाचा, स्वाभिमानाचा आम्हाला जो मान दिला त्याचं मी खरोखर आपलं ऋणी आहे। आपले पंचशील सेवा मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत। बंधूंनो, एवढंच सांगायचं आहे की ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण फिरतो जातोय ते ही बाबासाहेबांची ऋण आहे आपल्याला। आज आमच्या ह्या पंचशील सेवा मंडळामध्ये पाहतोय तर आमच्या महिला कमिटी अग्रहाने पुढे येतात। त्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांनी स्त्रियांना दिलेले आरक्षण, 50% आरक्षण जर स्त्रियांना मिळतात तर मला वाटतं 75% लोक आमच्या स्त्रियाच पुढे आहेत। हे खरं बाबासाहेबांची देण आहे। ही बाबासाहेबांनी आपल्याला एक ध्यानमंत्र दिलेलं आहे की आज माझी स्त्री, माझी बहीण, माझी आई जर माझं घर, चूल आणि मूल याच्यात जर राहिले असतील तर तुम्ही इथे प्लॅटफॉर्म पर्यंत आला नसतात। ही बाबासाहेबांची ऋण आहे। म्हणून आज आमच्यातले आमच्या वहिनी आज सरपंच झाल्यात, ही बाबासाहेबांची ऋण आहे। आमचे भाऊ सदस्य झाले,
ही बाबासाहेबांची ऋण आहे. बाबासाहेबांनी या महामानवांनी आपल्याला हेच मोठं मंत्र दिलेलं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिक्षण स्थानिक गावची मुंबई कमिटी, आतारामाई महिला मंडळ, युवा कार्यकर्ते, आलेले प्रमुख पाहुणे, मान्यवर, लहान मुलं सर्वांनी अतिशय शांततेचं सहकार्य केलं. आजच्या आपल्या आनंदाच्या क्षणाला उत्साहाला आपला भव्य दिवाळीचा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडल्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो, सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा जय भीम. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.